नमस्कार. संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. हे बघा, आज मी मैत्रिणींनो पाहू शकता इथं कॉर्न घेतलेत. अक्षरशः ताजे फ्रेशचे कॉर्न आहे आणि एकदम कवळे लसलशीत. मग चला या कॉर्नपासून अगदी भन्नाट अशी रेसिपी बनवूया. इथं पाहू शकता लसूण मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-6 मिरच्या आणि लसूण घेतला आहे भरपूर बरं का. त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरचा बाउल घेऊन त्या 5-6 मिरच्या त्याच्यात टाकायच्या आणि तो लसूणही टाकून द्यायचा आहे पहा. रेसिपी खूप छान आहे आणि अक्षरशः तोंडाला चव येणारी नाही. अक्षरशः लहान मोठी सगळी खाऊ शकतील अशी ही रेसिपी आहे. इथं मी अर्धा चमचा जिरी टाकलेली पाहू शकता. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे पहा. आता मी हे पूर्ण वाटून घेणार आहे. एकही थेंब पाण्याचा न यूज करता आपल्याला वाटून घ्यायचे. त्याच्यानंतर इथं अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. चोखंड वाटी म्हणायचं 2च चमचे तांदळाचं पीठ टाकले. तांदळाचं पीठ टाकायचं कारण का तेही तुम्हाला सांगणार आहे, कारण की त्याच्यामुळं आपली ही रेसिपी अक्षरशः कुरकुरीत अशी होणार आहे. चवीनुसार मीठे घालून घ्यायचं बघा. पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी अक्षरशः चिमूटभर हळद टाकायची. जास्तही टाकायची नाही. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर थोडी जास्त टाकली तरीही चालेल. आता जो काही खरडा आपण वाटून घेतला आहे तो त्याच्यात टाकून द्यायचा पहा संपूर्ण. अगदी चटपटीत अशी ही रेसिपी आपल्याला बनवायची. आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते. पाहू शकता तुम्ही. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचे पहा. जास्त बचकनी पाणी वतायचं नाही, नाही तर आपलं संपूर्ण हे बेटर अक्षरशः खराब होऊन जाईल. चला आता हे आणि अक्षरशः चिमूटभर सोडा, जास्तही नाही. आता तुम्ही ओळखलंच असेल मी काय करणार आहे. कुरकुरीत चटपटीत असे नेक्स्ट करायचे तर आपल्याला पाहू शकता. चला आता इथं त्या मिक्सरच्याच बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि ते थोडं थोडं टाकून घेते पहा. आता पाहू शकता अशा पद्धतीने मी हे बेटर करून घेतलं आहे. अजूनही थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यात, पण लगेच टाकणार नाही आहे. आता हा चमचा मी साईडला ठेवणार आहे. पाहू शकता 1 वाटी पहा इथं कॉर्न आहेत, हे संपूर्ण मी टाकून देणार आहे आणि हातानेच मिक्स करणार आहे पहा. म्हणजे काय होईल, आपल्या ह्या सगळ्या कॉर्नला ते बेसन पीठ अगदी व्यवस्थित लागेल. हे बघा. त्याच्यानंतर आपण असंच आपल्याला जास्त घट निबर वाटलं की थोडंसं पाणी घ्यायचं आणि टाकायचं आहे बरं का, जास्त बी नाही टाकायचं. हे बघा छान बेटर तयार झालेलं आहे आपलं. पाहू शकता मस्त रंग बी छान आहे. चला आता इकडे तेल तापले का पाहूया आपण. तेलही तापत आले. अगदी जास्त कडक बी नाही आणि जास्त थंड बी नाही. अशा पद्धतीने आपलं तेल अगदी मध्यम तापलेलं आहे. आता आपण छोटे छोटे मस्त या कॉर्नची भजी सोडून देऊ पहा. असे छान असे कुरकुरीत होणारे ही भजी नेक्स्ट म्हणा भजी म्हणा, खरंच खूप छान लागतात आणि चव तर विचारूच नका, खूपच अप्रतिम लागते. चला आता पलटी करून घेऊया. अगदी सहज निघणारे येते, असं चिकटून नाही राहत. आता पहिलाच घाणा होता म्हणून थोडंसं लाईटली, पण खरंच खूप छान होतात. आणि जपून हे करा, कारण की आपलं कॉर्न आहे ना, एखादा फुटला तर तेल अंगावर बी उडू शकतं. अशा पद्धतीने आपल्याला हे कुरकुरीत अगदी मस्त असे तळून घ्यायच्यात पहा. कुरकुरीतपणा छान आलेला आहे, रंग बी छान आला आहे. चला आता आपण यांना थोडंसं खालवर करू आणि काढून घेऊया. अजिबात तेलकट वगैरे होणार नाही. तेल थोडंसुद्धा
त्याला दिसणार नाही आहे. हे बघा सगळी मी काढून घेतलेली आहेत. आता पुन्हा आपण त्याच्यात दुसरा घाणा सोडणार आहे. पहा रंग बी छान होता आणि छान भाजले गेलेले आहेत. आता दुसरा घाणासुद्धा सोडून तो सुद्धा भाजत आलेला आहे आपला, पाहू शकता. अगदीच कमी तेलामध्ये आपले हे छान स्नॅक्स असे तयार होणार, खायला बी चविष्ट होणार. तळता तळताच संपणार, मुलं ठेवणार नाही आहे शिल्लक. लहान मोठी कोणीच ठेवणार नाही. गरम गरम खायला खरंच खूप भारी वाटतं. ही रेसिपी तुम्ही सकाळचीसुद्धा करू शकता, 4 वाजतासुद्धा करू शकता, दुपारचीसुद्धा भूक लागली तर करू शकता आणि खाऊ शकता. एवढी छान अप्रतिम रेसिपी आहे. मग पहा आपले हे सगळे झालेले आहेत तयार, पाहू शकता. अगदीच कुरकुरीत आवाज येणारे हे आहेत. आता तुम्हाला काय आवाज येणार नाही. आणि चला फोडून दाखवते. वरून क्रिस्पी आतून मऊ. पहा अगदी सुंदर, चव आहे खूप छान. आवडले तर नक्कीच सांगा. एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही सांगा. माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला शेअर करा. चला मग बाय.